चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार, स्मार्ट न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया आजच्या दिवसभरातील ठळक घडामोडी. नेपाळमध्ये महापर्यात अनेक भारतीय बेपत्ता. नेपाळच्या तिबेट सीमेवरील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या अचानक महापुराने मोठी हानी झाली आहे. पुराच्या पाण्याने घरे, वाहने, पूल, रस्ते आणि पायाभूत सुविधा प्रकल्प वाहून गेले आहेत. उपलब्ध माहितीनुसार या दुर्घटनेत 16 जणांचा मृत्यू झाला असून जवळपास 400 जण बेपत्ता आहेत. यामध्ये 105 भारतीय नागरिकांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. नेपाळच्या पूर अंदाज विभागानुसार भोटे कोशी नदीत तिबेटच्या बाजूने अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह आला. स्थानिक वेळेनुसार सकाळी सुमारे 9 वाजता हा पाण्याचा लोंढा नदीत दाखल झाला. त्यानंतर रसुवा जिल्ह्यातील तिमुरे आणि स्याप्रुबेसी परिसराला मोठा फटका बसला. या पुराचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. बळ्ळारी नाल्याच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा. बळ्ळारी नाल्याच्या प्रदूषणासह नाल्याची वर्षानुवर्षे रखडलेली सफाई, अतिक्रमण, बंद झालेले वहिवाटीचे रस्ते, बफर झोन निश्चित करणे आणि शेतजमिनींना बसणारा पुराचा फटका या विविध प्रश्नांवर शेतकरी आता आक्रमक झाले आहेत. वडगाव येथील ज्ञानेश्वर मंदिरात झालेल्या बैठकीत या प्रश्नांवर निर्णायक लढा उभारण्याचा निर्धार करण्यात आला. प्रशासनाने मागण्यांची दखल न घेतल्यास बळ्ळारी नाल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोठा मोर्चा काढण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी नाल्यात येते. मात्र नाल्यातील गाळ, कचरा आणि इतर अडथळ्यांमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह विस्कळीत होत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बळ्ळारी नाल्याच्या परिसरातील समस्या गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. नाल्यात मोठ्या प्रमाणात गाळ, जलवनस्पती, कचरा आणि घाण साचल्याने पाण्याचा प्रवाह मंदावला आहे. परिणामी पावसाळ्यात नाल्याची पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी होऊन आजूबाजूच्या शेतांमध्ये पाणी साचते. नाल्याच्या दोन्ही बाजूंच्या सुमारे 1 ते 2 किलोमीटर परिसरातील शेतीला दरवर्षी पुराचा फटका बसत असून विशेषतः भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली आहे. ईद-ए-मिलाद सोहळा उत्साहात संपन्न. बेळगावात 12 इमाम, माली मोहल्ला जमात आणि सीरत समितीच्या वतीने ईद-ए-मिलाद पर्व अत्यंत उत्साहात आणि आनंदात साजरे करण्यात आले. जिन्ना चौकात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात विविध धर्मांचे प्रमुख, जनप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी उपस्थित राहून सर्वधर्म समभावाचा संदेश दिला. या समारंभामध्ये उत्तरचे आमदार आसिफ सेठ, माजी आमदार फिरोज सेठ, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, नगर पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बेळगावात सर्व धर्मांचे बांधव एकाच मंचावर बसून सण साजरा करत असल्यामुळे हा सोहळा देशासाठी आदर्श ठरत असल्याचे मौलाना मुफ्ती मंसूर यांनी सांगितले. युवकांनी ईश्वराचा संदेश समजून व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. त्यानंतर शहरातून भव्य मिरवणूक काढण्यात आली. यामध्ये धर्मबांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. उड्डाणपुलावरील खड्ड्यात झाडे लावून आंदोलन. तिसरे रेल्वे गेट येथील उड्डाणपुलाच्या पायथ्याशी तसेच डी मार्ट समोरील रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. याकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक विनायक गुंजटकर यांच्या नेतृत्वाखाली खड्ड्यांमध्ये झाडे लावून अनोख्या पद्धतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना गुंजटकर यांनी सांगितले की तिसऱ्या गेटवरील ओव्हरब्रिजचा रस्ता 6 महिन्यांपूर्वी दुरुस्त करण्यात आला होता. यापूर्वी स्थानिक रहिवाशांच्या सहकार्याने आंदोलन केल्यानंतर प्रशासनाने रस्त्याचे काम केले होते. मात्र
6 महिने पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्यावर पुन्हा खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे. सुरुवातीला छोटे असलेले खड्डे आता मोठे झाले असून त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित कंत्राटदाराने रस्त्यासाठी 3 वर्षांची हमी दिली असल्याने या कालावधीत रस्त्यावरील खड्ड्यांची दुरुस्ती व देखभाल करण्याची जबाबदारी कंत्राटदाराची असल्याचे गुंजटकर यांनी नमूद केले. आमदार आसिफ सेठ यांची बुडा अध्यक्षपदी नियुक्ती. बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांची राज्य सरकारने बेळगाव शहर विकास प्राधिकरणाच्या म्हणजेच बुडाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. आमदार सेठ यांच्यावर सरकारने आता महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. बुडाचे विद्यमान अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांच्या जागी आसिफ सेठ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सरकारच्या सचिव के लता यांनी मंगळवारी यासंदर्भातील अधिकृत आदेश जारी केला असून ही नियुक्ती तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली आहे. बेळगाव शहराच्या नियोजनासह विविध विकासकामे आणि पायाभूत सुविधांशी संबंधित महत्त्वाची जबाबदारी आता आमदार आसिफ सेठ यांच्याकडे आली आहे. स्तवनिधी डोंगराच्या पायथ्याशी युवकाचा खून. निपाणी येथील स्तवनिधी डोंगराच्या पायथ्याशी युवकाचा दगडाने ठेचून खून झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेने निपाणी परिसरात खळबळ उडाली आहे. मोहम्मद शमशेर खलीफ असे मृत युवकाचे नाव आहे. डोंगराच्या पायथ्याशी काही नागरिकांना सकाळी एका पुरुषाचा मृतदेह पडलेला दिसून आला. नागरिकांनी तात्काळ या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. मृतदेहाची तपासणी केली असता त्याच्या चेहऱ्यावर दगडाने मारल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा प्राथमिक संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत मोहम्मद खलीफ हे आप्पासाहेब नलवडे साखर कारखान्यात नोकरीस होते. त्यांच्या मागे पत्नी, 2 मुली, भाऊ असा परिवार आहे. घटनेची माहिती मिळताच त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात गर्दी केली होती. विजयपूर जिल्ह्यात एकाच कुटुंबातील 6 जणांची आत्महत्या. बुधवारी सकाळी विजयपूर जिल्ह्यातील भूतनाळ तलावात 6 मृतदेह आढळून आले. त्यामुळे घटनास्थळी तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. मृतांमध्ये 4 महिला आणि 2 मुलांचा समावेश आहे. प्राथमिक तपासानुसार कौटुंबिक वादातून आई आणि तिच्या मुलांनी तलावात उडी मारून आत्महत्या केली. मृत व्यक्तींची ओळख विजयपूर जिल्ह्यातील तिकोटा तालुक्यातल्या तोरवी गावचे रहिवासी म्हणून पटली आहे. आई शोभा जलगेरी आणि तिची मुले विद्या, सुवर्णा, गौदेश, सानिका आणि विकास यांचा मृत्यू झाला आहे. 24 ऑगस्ट रोजी शोभाचे पती मलकारी भीमराया यांच्यासोबत भांडण झाले होते. भांडणानंतर शोभा आपल्या मुलांसह घरातून निघून गेली. तिने आत्महत्या करण्यासाठी घर सोडल्याचे सांगितले होते. आता आज आई आणि मुलांचे मृतदेह तलावात आढळून आले आहेत. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी मृतदेह बाहेर काढले. याचबरोबर स्मार्ट न्यूज मराठीचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.